95% लोक ट्रेडिंगमध्ये पैसे का गमावतात आणि फक्त 1% लोकच सातत्याने नफा का कमवतात? कधी विचार केलात का? कारण त्यांच्याकडे जादुई इंडिकेटर नसतो. आतील मानसिकता वेगळी असते. मार्केटमध्ये यश मिळवणारा ट्रेडर चार्टपेक्षा स्वतःच्या मनावर जास्त कंट्रोल ठेवतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 1% ट्रेडर माइंडसेट या पुस्तकातील अशा शक्तिशाली तत्वांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमचा ट्रेडिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्ही करत असलेली एक छोटी चूकच तुम्हाला सातत्याने नुकसान करून देत असेल. नमस्कार मित्रांनो, इनर मॅग्नेट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. जर तुम्ही ट्रेडिंग सुरू केली असेल किंवा अनेकदा नुकसान झाल्यानंतरही यश मिळत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. बहुतेक लोकांना वाटतं की ट्रेडिंगमध्ये यश मिळवण्यासाठी नवीन स्ट्रॅटर्जी, महागडा कोर्स किंवा सिक्रेट इंडिकेटर लागतो. पण खरं सत्य वेगळंच आहे. यशस्वी ट्रेडर्स आणि अपयशी ट्रेडर्स यांच्यातला सर्वात मोठा फरक म्हणजे माइंडसेट. चार्ट दोघेही तोच वापरतात, मार्केट तेच असतं, न्यूजही तीच असते. पण एक जण शांतपणे योग्य निर्णय घेतो आणि दुसरा भीती, लोभ आणि घाईमुळे स्वतःचं नुकसान करून घेतो. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की ट्रेडिंग इज नॉट अ बॅटल अगेन्स्ट द मार्केट, इट्स अ बॅटल अगेन्स्ट युअर ओन इमोशन्स. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकतो. आज आपण या पुस्तकातील प्रत्येक महत्त्वाचा धडा सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या धड्यापासून. ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठा शत्रू कोण? एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. तुम्ही शेवटचा लॉस घेतला तेव्हा खरंच मार्केटमुळे झाला होता का, की तुमच्या निर्णयामुळे? बहुतेक वेळा आपण म्हणतो मार्केट चुकीचं होतं, पण पुस्तक सांगतं मार्केट कधीच चुकीचं नसतं, आपली प्रतिक्रिया चुकीची असते. मार्केटला तुमच्या भावना माहीत नसतात. तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात की लॉसमध्ये, त्याला काहीच फरक पडत नाही. मार्केट फक्त त्याच्या नियमानुसार चालतं. पण आपलं मन एक लॉस नंतर घाबरतं, एक प्रॉफिट नंतर जास्त आत्मविश्वासात येतं आणि याच भावनांमुळे मोठ्या चुका होतात. चला उदाहरण देऊन पाहूयात. समजा तुम्ही 1000चा लॉस घेतला. जर तुमचं माइंडसेट मजबूत नसेल तर तुम्ही लगेच विचार करता हे पैसे लगेच परत कमवायचे आणि मग सुरू होतं रिव्हेंज ट्रेडिंग. नियम विसरले जातात, स्टॉप लॉस काढून टाकला जातो, मोठ्या क्वांटिटी घेतल्या जातात आणि शेवटी 1000चा लॉस 10,000 मध्ये बदलतो. हे मार्केटमुळे नाही तर तुमच्या भावनांमुळे होतं. यशस्वी ट्रेडर प्रत्येक ट्रेडला एक फक्त प्रोबॅबिलिटी म्हणून पाहतो. त्याला माहीत असतं की हा ट्रेड जिंकूही शकतो आणि हारूही शकतो. म्हणून तो कोणत्याही एका ट्रेडशी भावनिक जोडत नाही. त्याच्यासाठी एक ट्रेड म्हणजे फक्त शेकडो ट्रेड्समधला एक छोटासा भाग. याच विचारसरणीमुळे तो शांत राहतो आणि सातत्याने योग्य निर्णय घेतो. म्हणून या पुस्तकाचा पहिला धडा असा आहे, तुमचा सर्वात मोठा शत्रू मार्केट नाही, तुमच्या भावना आहेत. आता प्रश्न असा आहे, या भावनावर नियंत्रण कसं मिळवायचं? चला पाहूयात. 1% ट्रेडर प्रत्येक ट्रेडकडे कसा पाहतो? एक गोष्ट लक्षात ठेवा, 1% ट्रेडर कधीच असा विचार करत नाही की हा ट्रेड नक्की जिंकणारच. तो विचार करतो, मी माझ्या नियमानुसार हा ट्रेड घेत आहे, आता पुढचा निर्णय मार्केट घेईल. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण याच एका विचारांमुळे त्याची मानसिकता पूर्णपणे बदलते. बहुतेक नवीन ट्रेडर प्रत्येक ट्रेडमध्ये 100% खात्री शोधतात. ते म्हणतात, हा सेटअप परफेक्ट आहे, आता मार्केट वरच जाईल. पण मार्केटला कोणाची खात्री मान्य नसते. कधी उत्तम सेटअपसुद्धा फेल होतो आणि कधी साधा सेटअप
मोठा प्रॉफिट देऊन जातो. म्हणून 1% ट्रेडरला माहिती असतं ट्रेडिंग हा प्रेडिक्शनचा खेळ नाही, तो आहे प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे. समजा तुमची स्ट्रॅटर्जी 10 पैकी 6 वेळा बरोबर ठरते, 10 पैकी 6 वेळा बरोबर ठरत असेल म्हणजे 4 वेळा लॉस होणारच. जर प्रत्येक लॉस नंतर तुम्ही स्ट्रॅटर्जी बदलत राहिलात तर आयुष्यभर तुम्हाला योग्य स्ट्रॅटर्जी मिळणार नाही. यशस्वी ट्रेडर प्रत्येक ट्रेडचा नाही तर पुढच्या 10-100 ट्रेडचा विचार करतो. त्याला एक ट्रेडमधील प्रॉफिट किंवा लॉसपेक्षा कन्सिस्टन्सी जास्त महत्त्वाची वाटते. यासाठी तो स्वतःला रोज एक प्रश्न विचारतो, मी हा ट्रेड माझ्या नियमानुसार घेतला का? जर उत्तर हो असेल तर लॉस झाला तरी तो स्वतःला दोष देत नाही, कारण त्याने योग्य प्रतिक्रिया पाळली. या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा संदेश, सक्सेसफुल ट्रेडर्स फोकस ऑन द प्रोसेस नॉट ऑन द आउटकम. जेव्हा तुमचं लक्ष फक्त पैशांवर असतं तेव्हा भीती वाढते, लोभ वाढतो आणि चुका सुरू होतात. पण जेव्हा लक्ष प्रक्रियेवर असतं तेव्हा मन शांत राहतं आणि चांगले निर्णय आपोआप घेतले जातात. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी प्रत्येक ट्रेड जिंकण्यासाठी नाही, योग्य पद्धतीने ट्रेड करण्यासाठी मार्केटमध्ये उतरणार आहे. याचा मानसिकतेमुळे सामान्य ट्रेडर हळूहळू 1% ट्रेडर बनायला सुरुवात करतो. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न, लॉस झाल्यानंतर 1% ट्रेडर शांत कसा राहतो? चला याचं उदाहरण पाहूयात किंवा ह्याच रिलेटेड एक चांगला असा मुद्दा या पुस्तकातील पाहूयात. लॉस झाल्यावर 1% ट्रेडर शांत कसा राहतो? कल्पना करा तुम्ही सलग 3 ट्रेडमध्ये लॉस घेतला आहात. अशा वेळी बहुतेक ट्रेडर्स काय करतात? ते स्वतःवरचा विश्वास गमावतात किंवा उलट ते दुप्पट क्वांटिटी घेऊन म्हणतात आता एकाच ट्रेडमध्ये सगळं परत कमवायचं. आणि इथूनच सुरू होतो ट्रेडिंगचा सर्वात धोकादायक ट्रॅप, रिवेंज ट्रेडिंग. हे पुस्तक सांगतं एक लॉस तुमचं अकाउंट संपवत नाही, पण त्या लॉस नंतर घेतलेला चुकीचा निर्णय अकाउंट नक्की संपवू शकतो. 1% ट्रेडरला माहिती असतं लॉस हा व्यवसायाचा एक भाग आहे. जसं एखादा दुकानदार रोज प्रत्येक ग्राहकाकडून नफा कमवत नाही, तसंच ट्रेडर ही प्रत्येक ट्रेडमध्ये जिंकू शकत नाही. म्हणून तो लॉसला अपयश म्हणून पाहत नाही तर बिझनेस एक्सपेन्स म्हणून स्वीकारतो. समजा तुमचा नियम आहे प्रत्येक ट्रेडमध्ये जास्तीत जास्त 1% रिस्क. जर तुमच्याकडे 1,00,000 रुपये कॅपिटल असेल तर एका ट्रेडमध्ये 1,000 पेक्षा जास्त रिस्क नको. यामुळे सलग 5 लॉस झाले तरी तुमचं कॅपिटल सुरक्षित राहतं. पण जर भावनेच्या भरात तुम्ही एका ट्रेडमध्येच 10% रिस्क घेतला तर एकच चुकीचा निर्णय महिन्यांची मेहनत संपवू शकतो. यशस्वी ट्रेडरचं गुपित फक्त प्रॉफिट कमवणं नसतं, तो सर्वात आधी स्वतःचं कॅपिटल वाचवतो. कारण त्याला माहीत आहे जर कॅपिटल वाचलं तर संधी पुन्हा मिळते, पण कॅपिटल संपलं तर कितीही चांगली स्ट्रॅटर्जी असली तरी तिचा उपयोग नाही. म्हणून प्रत्येक लॉस नंतर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी नियम तोडले का, की फक्त प्रोबॅबिलिटी माझ्या बाजूने नव्हती? जर नियम पाळले असतील तर तो लॉस हा शिकण्याचा भाग आहे, पण जर नियम मोडले असतील तर समस्या मार्केटमध्ये नाही, माइंडसेटमध्ये आहे. या धड्याचा सर्वात मोठा संदेश, प्रोफेशनल ट्रेडर्स डोंट ट्राय टू अवॉइड लॉसेस, दे ट्राय टू अवॉइड अननेसेसरी लॉसेस. म्हणजेच लॉस टाळायचा नाही, चुकीच्या निर्णयामुळे होणारा लॉस टाळायचा आहे. आता पुढच्या धड्यामध्ये आपण पाहूयात फिअर अँड ग्रीड, ट्रेडिंगमधील 2 सर्वात मोठे शत्रू. आतापर्यंत आपण शिकलो मार्केटपेक्षा आपल्या भावना जास्त धोकादायक असतात, पण त्या भावनांमध्येही 2 भावना अशा आहेत ज्या सर्वात जास्त अकाउंट उद्ध्वस्त करतात, फिअर आणि ग्रीड.
समजा तुम्ही मागच्या 2 ट्रेडमध्ये लॉस घेतला आहे. आता तिसरा सेटअप अगदी परफेक्ट आहे, पण तुमच्या मनात विचार येतो, पुन्हा लॉस झाला तर? आणि तुम्ही ट्रेड घेतच नाही. काही वेळाने तोच ट्रेड मोठं प्रॉफिट देतो. आता तुम्हाला पश्चाताप होतो. दुसऱ्या दिवशी कोणताही सेटअप न पाहता तुम्ही घाईघाईत एंट्री करता आणि पुन्हा लॉस. हेच फिअरचं चक्र आहे. आता ग्रीड समजून घेऊ. तुमचा ट्रेड प्रॉफिटमध्ये आहे. तुमचा टार्गेट पूर्ण झाला आहे. नियम सांगतात प्रॉफिट बुक करा, पण मन म्हणतं थोडं अजून थांब, आज मोठे पैसे कमवायचे आहेत. काही मिनिटांनी मार्केट उलट फिरतं. मोठं प्रॉफिट लहान प्रॉफिटमध्ये बदलतो किंवा कधीकधी प्रॉफिटचा ट्रेड लॉसमध्ये संपतो. यालाच ग्रीड म्हणतात. 1% ट्रेडर काय करतो? तो आधीच नियम लिहून ठेवतो. एंट्री कुठे, स्टॉप लॉस कुठे, टार्गेट कुठे आणि रिस्क कुठे. ट्रेड सुरू झाल्यावर तो भावना बदलत नाही, कारण त्याला माहीत असतं भावना जितक्या जास्त, चुका तितक्याच जास्त. तो प्रत्येक ट्रेडमध्ये स्वतःला आठवण करून देतो, माझं काम योग्य निर्णय घेणं आहे, प्रॉफिट देणं हे मार्केटचं काम आहे. ही एक ओळ त्याचा ताण कमी करते. तो प्रत्येक दिवशी श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत नाही, तो प्रत्येक दिवशी डिसिप्लिन पाळण्याचा प्रयत्न करतो. आणि हाच डिसिप्लिन काही महिन्यानंतर मोठ्या प्रॉफिटमध्ये बदलतो. या धड्याचा सर्वात मोठा संदेश, फिअर तुम्हाला संधीपासून दूर ठेवतो आणि ग्रीड तुमच्याकडचा प्रॉफिट हिरावून घेतो. जो या दोन्ही भावनांवर नियंत्रण ठेवतो तोच हळूहळू 1% ट्रेडर बनतो. पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, डिसिप्लिन यशस्वी ट्रेडरची खरी सुपर पॉवर आहे. एक प्रश्न स्वतःला विचारा बरं, जर तुमच्याकडे जगातील सर्वात चांगली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असेल, पण तुम्ही ती प्रत्येक वेळी पाळतच नसाल, तर त्या स्ट्रॅटेजीचा काय उपयोग? याच ठिकाणी 99% ट्रेडर हरतात. त्यांना स्ट्रॅटेजी माहीत असते, पण डिसिप्लिन नसतो. आज स्टॉप लॉसला पाळतात, उद्या काढून टाकतात. आज रिस्क मॅनेजमेंट करतात, उद्या हा ट्रेड नक्की प्रॉफिट देईल म्हणून दुप्पट क्वांटिटी घेतात. यामुळे त्यांचा शत्रू मार्केट नसतो, त्यांची अस्थिर सवय असते. हे पुस्तक सांगतं डिसिप्लिन बीट्स इंटेलिजन्स इन ट्रेडिंग. म्हणजेच फक्त हुशार असणं पुरेसं नाही, सातत्याने योग्य नियम पाळणं जास्त महत्त्वाचं आहे. 1% ट्रेडर प्रत्येक दिवसाची सुरुवात एका प्रश्नाने करतो, आज मी किती पैसे कमवेन? या प्रश्नाने नाही, तर आज मी माझे नियम किती प्रामाणिकपणे पाळेन या प्रश्नाने. कारण त्याला माहीत असतं प्रॉफिट हा डिसिप्लिनचा परिणाम आहे, उद्देश नाही. अजून एकदा ऐका, प्रॉफिट हा डिसिप्लिनचा परिणाम आहे, उद्देश नाही. समजा 2 ट्रेडर्स आहेत. पहिला ट्रेडर एका दिवसात 10,000 रुपये प्रॉफिट कमवतो, पण नियम मोडून दुसरा ट्रेडर फक्त 500 रुपये प्रॉफिट कमवतो. पण प्रत्येक नियम पाळून पुस्तकानुसार दुसरा ट्रेडरच खरा विजेता आहे, कारण त्याने अशी सवय तयार केली आहे जी त्याला वर्षानुवर्षे मार्केटमध्ये टिकवेल. यशस्वी ट्रेडरचा मोठा प्रॉफिट एका दिवसात मिळत नाही, तो मिळतो शेकडो योग्य निर्णयाच्या सवयींमुळे. म्हणून स्वतःसाठी काही सोपे नियम तयार करा, जसे की ट्रेडिंग प्लॅन शिवाय ट्रेड नाही, स्टॉप लॉस कधीही बदलायचा नाही, एका दिवसाची मॅक्झिमम लॉस लिमिट ठरवायची, इमोशन्समध्ये एंट्री करायची नाही, प्रत्येक ट्रेडनंतर जर्नल लिहायचा. हे नियम सुरुवातीला कठीण वाटते, पण काही महिन्यानंतर हेच नियम तुमची दुसरी सवय बदलतील आणि तेव्हाच तुमचं ट्रेडिंग बदलायला सुरुवात होईल. या धड्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा संदेश, यशस्वी ट्रेडर रोज मोठे प्रॉफिट कमावत नाहीत, तो रोज स्वतःवर विजय मिळवत असतो. चला पुढचा नियम पाहूयात, पेशन्स. योग्य संधीची वाट पाहणारा ट्रेडरच मोठा विजेता
का ठरतो? एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट रोज उघडतं, पण रोज कमाई करण्याची संधी मिळतेच असं नाही. आणि इथेच बहुतेक ट्रेडर्स चूक करतात. त्यांना वाटतं आज मार्केट उघडले म्हणजे ट्रेड करायलाच हवा. पण 1% ट्रेडरचा विचार वेगळा असतो. तो म्हणतो ट्रेड करण्यासाठी मी मार्केटमध्ये नाही, योग्य ट्रेड करण्यासाठी मी मार्केटमध्ये आहे. यात खूप मोठा फरक आहे, समजून घ्या. ट्रेड करण्यासाठी मी मार्केटमध्ये नाही आहे, योग्य ट्रेड करण्यासाठी मी मार्केटमध्ये आहे. यात खूप मोठा फरक आहे. कल्पना करा, एक शिकारी जंगलात गेला आहे. तो प्रत्येक हलणाऱ्या पानावर गोळी झाडत नाही. तो शांत बसतो, निरीक्षण करतो आणि योग्य क्षणाची वाट पाहतो. कारण त्याला माहीत असतं घाई म्हणजे अपयश. ट्रेडिंगमध्येही हेच लागू होतं. अनेक वेळा चार्टवर कोणताही स्पष्ट सेटअप नसतो, पण कंटाळा येतो आणि आपण जबरदस्तीने एंट्री घेतो. यालाच म्हणतात ओव्हर ट्रेडिंग. हे पुस्तक सांगतं ओव्हर ट्रेडिंग हे खराब स्ट्रॅटजीपेक्षाही जास्त नुकसान करतं. कारण प्रत्येक ट्रेड ब्रोकरला फायदा देतो, पण प्रत्येक ट्रेड तुम्हाला फायदा देईलच असं नाही. 1% ट्रेडर कधी कधी पूर्ण दिवस एकही ट्रेड घेत नाहीत आणि त्याला त्याचं वाईटही वाटत नाही. कारण त्याला माहीत असतं नो ट्रेड इज ऑल्सो अ गुड ट्रेड. लक्षात ठेवा, मार्केट उद्याही उघडणार आहे, पुढच्या आठवड्यातही उघडणार आहे, पुढच्या महिन्यातही संधी देणार आहे. पण जर तुम्ही आजच घाईघाईत कॅपिटल गमावलं तर उद्याची संधी तुमच्यासाठी उपयोगाची राहणार नाही. यशस्वी ट्रेडरचा नियम आणि संयम खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या प्रॉफिटपेक्षाही मौल्यवान असतो तो एका चांगल्या सेटअपसाठी तासनतास वाट पाहू शकतो. कारण त्याला माहीत असतं एक उत्कृष्ट ट्रेड 10 सरासरी ट्रेडपेक्षाही नेहमी चांगला ठरतो. या धड्याचा सर्वात मोठा संदेश, ट्रेडिंगमध्ये जास्त ट्रेड करणारा जिंकत नाही, योग्य ट्रेड करणारा नक्कीच जिंकतो. आजपासून स्वतःला एक नियम द्या, जर माझ्या प्लॅनप्रमाणे सेटअप नसेल तर मी ट्रेड करणार नाही. ही एक सवय तुमचे हजारो रुपये वाचवू शकते. पुढचा नियम, ट्रेडिंग जर्नल. प्रत्येक प्रोफेशनल ट्रेडर जर्नल का लिहितो? एक प्रश्न विचारा बरं. तुम्हाला मागच्या महिन्यातील तुमची सर्वात मोठी चूक आठवते का? विचारा स्वतःला. बहुतेक लोकांचं उत्तर असेल नाही. आणि ही सर्वात मोठी समस्या आहे. कारण ज्या चुका आपण लिहून ठेवत नाही त्या आपण पुन्हा पुन्हा करतो. हे पुस्तक सांगतं युअर ट्रेडिंग जर्नल इज युअर बेस्ट मेंटॉर. 1% ट्रेडर प्रत्येक ट्रेड नंतर फक्त प्रॉफिट किंवा लॉस लिहत नाही. तो लिहितो, मी एंट्री का घेतली, माझा सेटअप काय होता, मी नियम पाळले का, ट्रेड दरम्यान मला कोणत्या भावना आल्या, पुढच्या वेळी मी काय सुधारू शकतो. सुरुवातीला हे कंटाळवाणं वाटेल, पण काही आठवड्यानंतर तुम्हाला तुमच्या सवयी दिसायला लागतील. उदाहरणार्थ, कदाचित तुम्हाला लक्षात येईल सोमवारी तुम्ही घाईघाईत ट्रेड घेतला, किंवा सलग 2 प्रॉफिट नंतर तुम्ही जास्त रिस्क घेता, किंवा लॉस झाल्यानंतरही तुम्ही रिव्हेंज ट्रेडिंग करता. या चुका चार्ट दाखवत नाहीत, जर्नल दाखवतं. यशस्वी ट्रेडर रोज मार्केटचा अभ्यास करण्यापेक्षा स्वतःच्या वागण्याचा जास्त अभ्यास करतो. कारण त्याला माहीत असतं मार्केट बदलत राहत नाही, पण जर मी स्वतःला सुधारलं तर माझे रिझल्ट्स कायमचे बदलतील. आजपासून एक साधा नियम ठेवा, प्रत्येक ट्रेड नंतर फक्त 5 मिनिटं द्या, तुमचे विचार लिहा. काही महिन्यानंतर तुमच्याकडे स्वतःचं एक अमूल्य पुस्तक तयार झालेलं असेल आणि तेव्हा पुस्तक कोणत्याही पेड कोर्सपेक्षा जास्त शिकवेल तुम्हाला. या धड्याचा सर्वात मोठा संदेश, जो ट्रेडर स्वतःच्या चुका लिहितो तोच त्या चुका पुन्हा होऊ देत नाही. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1% ट्रेडर माइंडसेट. याचं अंतिम सूत्र काय आहे? आतापर्यंत आपण या पुस्तकातील अनेक महत्त्वाचे धडे शिकलो.
भावनांवर नियंत्रण, रिस्क मॅनेजमेंट, डिसिप्लिन, पेशन्स आणि ट्रेडिंग जर्नल. पण या सर्वांचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर यशस्वी ट्रेडिंगची सुरुवात चार्टपासून नाही तर मनापासून होते. 1% ट्रेडर कधीही एका दिवसात श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत नाही. तो रोज फक्त एकच प्रयत्न करतो, कालच्या स्वतःपेक्षा आज चांगला ट्रेड बनवण्याचा. तो प्रत्येक प्रॉफिटमध्ये नम्र राहतो आणि प्रत्येक लॉसमधून शिकतो. त्याच्यासाठी ट्रेडिंग म्हणजे जुगार नाही, तर आयुष्यभर शिकत राहण्याचा एक प्रवास आहे. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये कोणीही प्रत्येक ट्रेड जिंकत नाही. पण जो स्वतःच्या नियमांशी प्रामाणिक राहतो, जो संयम ठेवतो, जो सतत शिकत राहतो, तो शेवटी मोठा विजेता ठरतो. या पुस्तकातील 8 सर्वात मोठे धडे. मार्केट नाही, तुमच्या भावना तुमच्या सर्वात मोठा शत्रू आहेत. दुसरा, प्रत्येक ट्रेड हा फक्त प्रोबॅबिलिटी आहे. तिसरा, कॅपिटल वाचवणं हे प्रॉफिट कमवण्यापेक्षा महत्त्वाचं आहे. चौथा, फिअर अँड ग्रीडवर नियंत्रण ठेवा. पाचवा, डिसिप्लिन हीच खरी सुपर पॉवर आहे. सहावा, योग्य सेटअपची संयमाने वाट पहा. सातवा, ट्रेडिंग जर्नल लिहून स्वतःला सतत सुधरत राहा. आठवा, प्रोसेसवर प्रेम करा, प्रॉफिट आपोआप येईल. मित्रांनो, जर तुम्हाला 1% ट्रेडरमध्ये स्वतःला सामील व्हायचं असेल तर आजपासून इंडिकेटर बदलू नका, माइंडसेट बदला. कारण जेव्हा तुमचं माइंडसेट बदलतं तेव्हाच तुमचे रिझल्ट्स बदलायला सुरुवात होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठीत पुस्तकांच्या सखोल समरीसाठी आपल्या इनर मॅग्नेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला व्हिडिओ पाहिलात यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.